नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये भारी ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कान्हासोबत एका घरामध्ये राहून त्याच्या प्रेमात पडणार आहे. आधी तर ती प्रेमात पडली होती, पण आता पुन्हा एकदा कान्हा कसा आहे ते ती नव्याने समजून घेते. सखी कान्हा एकमेकांच्या प्रेमात बुडत असतात. कान्हा सखीला जिंकवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. हे चॅलेंज सखीने जिंकावं असं त्याला वाटतं, पण तो एका बाजूने दाखवतो तो सरकारच्या बाजूने आहे, पण मनातून तो असतो सखीच्या बाजूने. सखीला जिंकवण्यासाठी तो पुरेपूर प्रयत्न करतो. आता एकमेकांची काळजी घेत घेत हळूहळू त्यांचं नातं उलगडत जाणार आहे. तर इथे गौतमला तेजस्विनीवरती संशय आलेला असतो. ही तेजस्विनी काहीतरी लपवते. एखादा फोन आला की ती शांत होऊन जाते, घरातून बाहेर पडते. नेमकी कुठे जाते, काय करते शोधून काढायला हवं. गौतम सारखा तिच्या मागावरती असतो आणि ती काय करते हे शोधून काढण्याचा प्रयत्न करत असतो. आता गौतम तेजस्विनीपर्यंत म्हणजेच खऱ्या तेजस्विनीपर्यंत पोहोचेल का हे बघण्यासारखं असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये सखी दारामध्येच येऊन थांबते. सखी दारातून कानाचं सगळं बोलणं ऐकते आणि सरकारला खडसावून सांगते की मी आता हे चॅलेंज पूर्ण करून दाखवणारच. सखी ठणकावून सांगून तिथून निघून जाते. सरकार कानावरती खूप भडकते. ती कानाला ओरडते. कानाला म्हणते, तू जे काही बोललास ना आता, ते सगळं सखीने ऐकलंय आणि त्यामुळे ती आतमध्ये आली नाही. आता तू जे काही करून ठेवलंयस ना ते निस्तर जा, आत्ताच्या आत्ता निघ इथून. काना लगेच इथून धावत जातो. तर इथे सरकार खूप भडकलेली असते. तिला एक फोन येतो आणि सरकार एकदम शांत होते आणि ती तिथून निघते. गौतम हे सगळं बघतो. गौतम मनात म्हणतो, हे सगळं काय चालू आहे. सरकार ही एवढी चिडलेली होती आणि फोन आल्या आल्या ती एका मिनिटात शांत झाली आणि कुठेतरी गेली. हे बघायला हवं. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतंय. गौतम सरकारचा पाठलाग करतो. तर इथे चाळीत सगळ्यांना सखीची काळजी वाटत असते आणि तेवढ्याच दारात एक रिक्षा येते. सखी रिक्षातून खाली उतरते. किरण रिक्षाचे पैसे देतो आणि सखीचं सामान उतरवून घेतो. सखी दाभाडे मावशींकडे येते. दाभाडे मावशी विचारतात, सखी कुठे गेली होतीस तू आणि आम्हाला न सांगता? तू घरी गेली होतीस का? सखी म्हणते, हो, मी खोटं सांगणार नाही, मी घरी गेले होते. जे आज सकाळपासून मी ॲडजस्ट करावं लागतंय ना, त्यामुळे मी खूप वैतागले होते आणि घरी निघून गेले होते. पण दाभाडे मावशी, मी आता ठरवले, मी आताच ॲडजस्ट करणार, हार मानणार नाही आणि मी चॅलेंज पूर्ण करणार. दाभाडे मावशी म्हणतात, काय चॅलेंज? कसलं चॅलेंज? कोणतं चॅलेंज? आणि तू चॅलेंज पूर्ण करायला इथे आली आहेस म्हणजे नेमकी काय गडबड काय आहे? सखीला आठवतं की आपण यांना काही चॅलेंजबद्दल सांगितलेलं नाही आहे. आपण एका महिन्याचे चॅलेंज घेऊन इथे आलो आहे, इथे राहतो आहे, सरकारसोबत चॅलेंज लावलं आहे, याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि दाभाडे मावशींनी याबद्दल काही सांगायचं पण नाही आहे. सखी विचार करते की आता काय खोटं सांगायचं. तर इथे सरकार घराबाहेर येते. ती कारमध्ये बसते. डिक्की उघडीच असते. गौतम त्या डिक्कीमध्ये बसतो आणि सरकार नेमकी कुठे जाते, कोणाशी बोलते, काय काय करते आणि असा कोणाचा फोन येतो की ज्यामुळे ती शांत होते, हे सगळं शोधून घेण्यासाठी तिच्या मागावरतीच असतो. सरकार पार्किंगमधून गाडी काढते आणि तिथून निघते. तर इथे दाभाडे मावशी सखीला विचारतात, सखी कसलं चॅलेंज, काय बोलतेस तू? तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा म्हणतो, दाभाडे मावशी, अहो माझ्यासोबत चॅलेंज लावलं त्यांनी. आता काय, आधी भांडायला कोणी नव्हतं आणि आता हक्काचा नवरा मिळाला ना भांडायला, मग काय असं चॅलेंज वगैरे लावत असतात. दाभाडी मावशी म्हणतात, तुमच्या नवरा बायकोचा आहे का? ठीक आहे, मग मी या सगळ्यामध्ये पडणार नाही आहे. उंदरा मांजराचा खेळ तुमचा. कान्हा सखीची बॅग घेतो आणि सखी कान्हा घरी जातात. तर सरकारची गाडी एका मैदानामध्ये थांबते आणि त्या मैदानामधून ड्रायव्हर खाली उतरतो. गौतम डिक्की उघडतो आणि खाली उतरतो. तो बघतो तर सरकार तिथे नसते आणि ड्रायव्हर तिथे असतो. गौतम विचारतो, तू इथे काय करतोयस आणि या गाडीमध्ये तर सरकार होती ना? ड्रायव्हर म्हणतो, अहो हो सर, ते काय झालं ना, गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं म्हणून मी मॅडमला सांगितलं की मी पेट्रोल भरतो, तुम्ही दुसऱ्या गाडीतून जा. गौतम निराश होऊन जातो. यावेळेससुद्धा आपल्या हाताला काहीच लागलं नाही. गौतम ठरवतो की पुढच्या वेळेस, यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस का होईना, आपण सरकारचं सत्य शोधून काढायचं. ती कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, कुणाचे फोन येतात, हे सगळं शोधून काढायचं. गौतम तिथून निघतो. तर इथे सखी घरी येते. सखी कान्हा दोघं घरी आलेले असतात. सखीची चिडचिड होते. सखीला खूप भूक लागलेली असते. सखी म्हणते, कान्हा, तुझ्या सरकारने तुला सांगितलं असेल ना, घरातलं सगळं खायचं प्यायचं सामान घेऊन ये आणि त्यासाठी घरामध्ये पाण्याचा थेंबही न ठेवता तू निघून गेलास ना. कान्हाने सखीसाठी भेळ आणलेली असते, पाणी आणलेलं असतं. कान्हा सखीचं लक्ष नसताना ती भेळ डब्यामध्ये काढतो आणि सखीला म्हणतो, अहो सखी मॅडम, हे बघा ना,
बेबी सरकार, अहो ह्या डब्यामध्ये भेळ होती, तुम्हाला दिसली नाही का? सखीला तो भेळ दाखवतो. सखी म्हणते, खोटं बोलतेस तू, पाण्याचा थेंब पण नाही आहे घरामध्ये. कान्हाने पाण्याची बॉटल पण आणलेली असते. कान्हा तांब्यामध्ये पाणी काढतो आणि सखीला दाखवतो. तो म्हणतो, बघा, पाणी आणि जेवण दोन्ही पण आहे, पण तुम्ही खाल्लंच नाही आहे. सखी म्हणते, नाही, मला खायचंच नाही आहे, तू मुद्दाम लपवून ठेवलं होतंस ना सामान. कान्हा म्हणतो, ठीक आहे. कान्हा सखीच्या समोर बसतो आणि ती भेळ खात असतो. सखीच्या तोंडाला पाणी सुटतं. सखी कान्हाकडून ती भेळ हिसकावून घेते आणि पटापट खाते. तिला ठसका लागतो. कान्हा स्वतःच्या हाताने तिला पाणी पाजतो. सखी निरागसपणे भेळ खाते, पाणी पिते, हे बघून कान्हाला जरा बरं वाटतं. तर इथे मनस्विनी तेजस्विनीकडे येते. तेजस्विनीने एका माणसाला चाकू मारलेला असतो. मनस्विनी चिडते आणि तेजस्विनीला मारायची धमकी देते. तेजस्विनी म्हणते, मला माहिती आहे, तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. मनस्विनी तिच्यावरती बंदूक रोखून असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 14 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये सखीला दवाखान्यात जायचं असतं. कान्हा म्हणतो, चला बेबी सरकार, मी तुम्हाला घेऊन जातो. सखी विचारते, कसं घेऊन जाणार आहेस तू? कार आहे तुझ्याकडे? कान्हा म्हणतो, कार नाही, पण दुसरे तर आहेत ना आपल्याकडे व्हेकल्स, आपण त्याच्याने जाऊ. सखी म्हणते, दुसरे व्हेकल्स म्हणजे रिक्षाच ना? अरे, रिक्षाने जायचं म्हटल्यावरती आपल्याला रिक्षा थांबवावी लागेल आणि इथे एकही रिक्षा मिळत नाही. कान्हा म्हणतो, सरकार, अहो मी आहे ना, एक शिट्टी वाजवली ना तर लाईन लागते रिक्षाची. सखी म्हणते, मग थांबवून दाखव. कान्हा घरातूनच शिट्टी वाजवतो आणि एक रिक्षा थांबते. सखी कान्हा रिक्षामध्ये बसतात आणि दवाखान्यात जायला निघतात. तर इथे मनस्विनी तेजस्विनीला म्हणते, इथे माझ्या इथे गुन्ह्याला माफी नसते, मी डायरेक्ट संपवून टाकते, तू जिवंत राहणार नाही. मनस्विनी गोळी चालवते आणि ती गोळी तेजस्विनीला लागणार असते, पण ती तेजस्विनीला नाही तर दुसऱ्या एका माणसाला लागते. तेजस्विनीला माहिती असतं की मनस्विनी आपल्याला मारू शकत नाही,